नमस्कार मित्रांनो, मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते, श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर. मित्रांनो, आज भांडूपमध्ये आलो आहे. भांडूप म्हणजे आपलं मिनी कोकण आहे आणि या भांडूपमध्ये येण्याचं प्रयोजन म्हणजे ह्या ताई आहेत आपल्या संचिता शिर्के मॅडम. आपल्या कोकणातील आहेत, चिपळूणमधलं डेरवण नाही, दोनवली. दोनवली गाव. छोटे छोटे गावांची नावं पटकन विसरतो, त्यामुळे त्यांना विचारलं मी. तर आपल्या कोकणातील आहेत, भांडूपमध्ये कोकण नगरला राहतात आणि येण्याचं प्रयोजन म्हणजे त्या महिला उद्योजका आहेत. जवळजवळ 5 ते 6 ग्रुपला, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ते कनेक्टेड आहेत, माझं काम बघतात. कालच मी त्यांची जाहिरात केली होती माझ्या स्टेटसला आणि इतर ग्रुपला. मला त्यांनी सांगितलं की दादा तुमचं चॅनल पण आहे, मी चॅनल पाहिलंय तुमचं, तुम्ही यूट्यूबवरती पण छान प्रकारे प्रमोशन करता, तर तुम्ही भांडूपमध्ये आलात तर माझ्याकडे मला नक्की संपर्क करा. आणि मी नेहमी माझ्या मराठी व्यावसायिकांच्या पाठीशी उभा राहतो, त्यांचं प्रमोशन करतो. तर आज मी त्यांचं प्रमोशन करण्यासाठी आलो आहे. बघा, त्यांचं श्री समर्थ टिफिन सर्व्हिस या नावाने खानावळ चालवतात, टिफिन सेवा चालवतात संपूर्ण भांडूपमध्ये. जर आपले भांडूपमध्ये ऑफिसेस आहेत किंवा आपल्याला घरामध्ये जर टिफिन लागत असेल, व्हेज नॉनव्हेज या दोन्ही पद्धतीने त्या ग्राहकाला सर्व्हिस देतात. तर ह्या ताईनं नक्की संपर्क करूया आणि आता आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया की ही त्यांना संकल्पना कशी सुचली, कशा प्रकारे ते व्यवसायाची वाटचाल करत आहेत, किती वर्ष व्यवसायाला झालेले आहेत, त्यांचं पुढची ध्येय उद्दिष्टे काय आहेत, हे सगळ्या प्रकारचं आपण त्यांच्याकडनं जाणून माहिती घेऊया आणि आपल्या फॉलोअर्स लोकांपर्यंत पोहोचवूया, आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवूया, जे भांडूपमधले जे माझे कनेक्टेड लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. पॉज केलाय. तर मी ह्या उद्देशाने आज त्यांच्या घरी आलो आहे. माझा एकच हेतू आहे की आपला मराठी माणूस व्यवसायामध्ये पुढे गेला पाहिजे, तग धरलं पाहिजे. व्यवसाय करताना फक्त स्वतःचा व्यवसायाचा विचार न करताना जेव्हा एखादा समोरचा व्यावसायिक समोरच्या व्यावसायिकाचा पण विचार करून त्याला पुढे नेतो, तेव्हा दोघांचीही भरभराट होते. हे मला गेल्या 6-7 वर्षाचा अनुभव आहे. जर आपला व्यवसाय वेगळा आहे, समोरच्या व्यावसायिकाचा वेगळा आहे, तर त्याच्याकडे सपोर्ट न मागताना आपण दोघांनी एकमेकांचा सपोर्ट करायला हवा, ह्या मताचा मी आहे. त्या अनुषंगाने आज मी ताईंच्या घरी आलो आहे. तर ताईंची आपण आज थोडक्यामध्ये ओळख करून घेऊया. ताई, एक तर मला तुमची थोडक्यात ओळख द्या आणि तुमच्या एक व्यवसायाचं स्वरूप द्या. ओके. कशा प्रकारे तुमच्या व्यवसायाचं काम चालतं? नमस्कार, माझं नाव सौ संचिता संदीप शिर्के. मी दोनवली गावची आहे आणि गेली बरीच वर्ष व्यवसायामध्ये म्हणजे जवळपास कसं स्टेप बाय स्टेप सांगते. जसं 15 वर्ष मी पहिले सर्व्हिस केली, कारण मी बीकॉम आणि IT स्टुडंट असल्या कारणाने 15 वर्ष कम्प्युटर ट्रेनर म्हणून एम्प्लॉई म्हणून काम केलं. ॲज अ एम्प्लॉई म्हणून बऱ्याचशा इंटरनॅशनल लेवलपर्यंतच्या कंपन्यांना केलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी जाऊन की एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन मी स्वतःचं कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केलं. आपल्या भांडूपमध्येच उत्कर्ष नगरला माझं इन्स्टिट्यूट होतं. 5 वर्ष आम्ही ते व्यवस्थित चालवत होतो. शिवाय मुलुंडला सुद्धा एक नवीन ब्रांच ओपन केली होती. पण झालं असं की त्या दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊन हा सगळा प्रकार आला, त्यामुळे सगळंच स्टॉप करावं लागलं. आणि मग सगळं स्टॉप झाल्यानंतर आम्ही दोघंही घरीच होतो, 0 अर्निंग. त्यामुळे मग म्हटलं आता करायचं काय. मग त्यावेळेला ही कल्पना सुचली की आपण पूर्वापार म्हणजे 8वीला असल्यापासून आम्ही कॅटरिंगला जात होतो, कटिंग चॉपिंगसाठी, आर्थिक परिस्थितीमुळे. तर आणि जेवणाची अतिशय आवड होतीच पहिल्यापासून. मग तेच म्हटलं आपण पोटासाठी आपण हे सुरुवात करूया आणि मग घरगुती आम्ही खानावळ सुरू केली. ताईने कशा प्रकारे व्यवसाय चालू केला आहे घरगुती खानावळीचा, तो त्यांनी थोडक्यात सांगितलं. आपण आता त्यांना विचारूया की ही खानावळ चालू करून तुम्हाला एक्झॅक्ट किती वर्ष झाली, त्यानंतर तुम्ही भांडूपमध्ये कशा प्रकारे याची सर्व्हिस देता? आता याला टिफिन सर्व्हिसला मला चालू करून 2 ते 3 वर्ष झाली आहेत. आणि त्यामध्ये सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा क्रिटिकेअरच्या हॉस्पिटल पासून केली होती. तिकडच्या स्टाफच्या पासून म्हणजे मी सगळीकडे नेऊन मी माझे पॅम्पलेट वाटत होते. आणि मग तिथून सुरुवात झाली. पहिल्या डब्याची सुरुवात क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या स्टाफ पासून झाली आणि मग जेवण लोकांना आवडायला लागलं. मग ते एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं बऱ्याच ठिकाणाहून मग टिफिन्स आले. जवळपास 10 ते 12 टिफिन्स माझ्याकडे सुरुवातीला चालू झाले 2-3 महिन्यामध्ये. आणि त्यानुसार आणि टिफिन मध्ये कसं आहे की नेहमीच आपण भाजी चपाती, डाळ भात भाजी चपाती हाच पॅटर्न मी ठेवत नाही. कारण आपण नेहमीच कामाला जाणारे जरी असले तरी डाळ भात भाजी चपाती या गोष्टीला थोडं बोर होतं. लहान मुलं असली, म्हातारी माणसं असली, तर आपण काय करतो की महिन्यामध्ये आपण व्हरायटी देतो. म्हणजे महिन्यामधून एकदा तुम्हाला चिकन बिर्याणी मिळते, महिन्यामधून एकदा थोडं हलकं म्हणून म्हणजे ॲज अ हेल्थच्या हिशोबाने, आरोग्याच्या हिशोबाने दाल खिचडी आणि पापड, रोस्टेड पापड असं मिळतं. त्यानंतर थोडंसं जिभेचे चोचले म्हणून कोंबडी वडे, चिकन वडे आपण ते करतो, आंबोळी, असे बरेच प्रकार करतो. मिश्रण करून ताईंची खानावळ आहे. खूप छान. बघा, युनिक पद्धतीने काम करतात.
आता आपण त्यांना अजून विचारूया की भांडूपमध्ये तुम्ही जसं पॅम्पलेट सेवेने तुम्ही सेवा दिलीत, काही आजूबाजूच्या लोकांना तिथे जाऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती दिलीत, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता की नाही तुमच्या व्यवसायामध्ये? हो, सोशल मीडियाचा सोशल म्हणजे मीडिया म्हणजे त्याच्यामध्ये काय काय कशा प्रकारे वापर करता? म्हणजे जसा व्यवसाय माझा सोशल मीडियावरती नेण्याचं पहिलं माझं जे प्रमुख सोर्स होता तो म्हणजे व्हॉट्सअप. हम्म. की जिथे माझ्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट होते हम्म. त्या कॉन्टॅक्ट थ्रू मी ऍडव्हर्टाईज, कॅनवाचं जे ऍप आहे त्याच्यामध्ये नवीन निरनिराळ्या प्रकारचे ऍडव्हर्टाईज बनवून फॉरवर्ड करते आणि माझे क्लायंट्स जे आहेत ते खुश आहेत, त्यामुळे मला सांगावं लागत नाही, ते ऑटोमॅटिकली माझी ऍडव्हर्टाईज पुढे पाठवतात. छान छान. असं. बरं, तुम्ही आता ही टिफिन सर्व्हिस एखाद्या ऑफिसमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये देता, त्याच्या व्यतिरिक्त एखाद्याची जर ऑर्डर आली इव्हेंटसाठी, भांडूपमध्ये म्हणजे आपलं मिनी कोकण आहे, हो, हो, तर हो. इथे सत्यनारायणच्या पूजा होत असतात, लग्न कार्य होत असतात, हा. घरामध्ये काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम बर्थडे होत पार्टी, असतात, तर पार्सल. त्यांच्या सुद्धा ऑर्डर असतात. हो, हो. बिर्याणीचे असतील, नॉनव्हेज असतील, व्हेज असतील किंवा काही छोट्या मोठ्या ऑर्डर असतील, हम्म. त्या सुद्धा घेता की नाही तुम्ही? हो हो, त्या सुद्धा ऑर्डर किती घेते. माणसांचं जेवणाची एक तुम्ही ऑर्डर घेता? साधारण करणारी मी एकटीच आहे, त्यामुळे मी 30 ते 35 माणसांची ऑर्डर सहज एकटी पूर्ण करते. ओके. मग ती बिर्याणीची असो किंवा व्हरायटी मध्ये जेवणाची असो, म्हणजे बऱ्याच प्रकारचं जेवण आहे तर तेही. इव्हन माझ्याकडे श्राद्धाच्या जेवणाच्या ऑर्डर्स, आपल्या बारसाच्या जेवणाच्या ऑर्डर्स, बर्थडे पार्टीचं ऑर्डर्स, पावभाजीची झाली म्हणा, बिर्याणीचे म्हणा, पिकनिकच्या ऑर्डर्स, अशा बऱ्याचशा ऑर्डर्स मी कंप्लीट केलेत आतापर्यंत. मी तुम्हाला आणखीन एक सुचवू इच्छितो की तुम्ही छान करताय, 30-35 माणसांच्या जेवणाच्या ऑर्डर घेताय, पण तुम्हाला स्वामी मोठेही अजून ऑर्डर देवो आणि तुम्हाला त्या ऑर्डर मिळून तुम्ही अजून काही महिलांना तुमच्या हाताखाली ठेवून नक्कीच, त्यांना नक्कीच. रोजगार द्या आणि तुम्ही मोठेही ऑर्डर घ्या, ही मी तुम्हाला मनोकामना माझ्या या डिस्ट्रीब्युटर मार्फत करतोय. बघा, आपली एक महिला उद्योजक आहे, कशा प्रकारे त्यांनी वाटचाल चालू केली आहे. घरामध्ये त्यांच्या 2-3 मुलं आहेत, त्यांची छोटी छोटी 2 मुलं आहेत. मिस्टर त्यांचे आता नुकतेच परत जॉबला लागले आहेत, जॉबलेस नव्हते, पण हार न मानताना, कोणाचा सपोर्ट नसताना सुद्धा घरातून चालू केलेला व्यवसाय आज 2 वर्ष झाली चांगल्या प्रगतीपथावरती त्यांनी एक आपला व्यवसाय नेऊन ठेवलेला आहे. तर प्रत्येक मराठी व्यावसायिकाचं काम आहे, इथल्या भांडूपकरांचं काम आहे, आपल्या कोकणी माणसाचं काम आहे की आपल्या माणसांना मोठं केलं पाहिजे. तुम्ही कशा प्रकारे त्यांना सहकार्य करू शकता? त्यांना पैशाची मदत करू नका, त्यांना सहानुभूतीची मदत करू नका. तर त्यांचे जे व्यवसाय असतात त्यांनी जेव्हा आपल्याला ते सेंड करतात किंवा आपल्याला कळतं, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं त्यांचं जे फ्लायर असतं, त्यांची जी DTP असतात किंवा त्यांची काही व्यवसायाची रील असते, पोस्ट असते, ती तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवा, तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवा किंवा तुमच्याकडे काही ग्रुप असतील तिकडे पाठवा. त्यांना कॉन्टॅक्ट मिळण्याचा चान्सेस असतात, लीड मिळण्याचे चान्सेस असतात, बिझनेस मिळण्याचे चान्सेस असतात. तुम्ही त्यांच्याबद्दल रेफरन्स देऊ शकता की बाबा ह्या ताई खूप छान पद्धतीने जेवणाच्या ऑर्डर घेतात आणि अशा प्रकारे आपण आपल्या मराठी माणसांना मोठं करू शकतो. आज मी माझ्या व्यवसायाला 7 वर्ष झाली आहे. मी एक उद्योजक आहे. मी डोंबिवलीला राहतो. माझं भांडुपला आणि भायखळ्याला छोटेसे 2 गोडाऊन आहेत. संपूर्ण कोकणात, महाराष्ट्रात काम करतो. पण माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळताना, पुढे नेताना मी इतर मराठी व्यावसायिकांचं, कोकणातल्या व्यावसायिकांचं नेहमीच प्रमोशन करत असतो. आपण माझ्या YouTube चॅनलवरती गेलात तर आपल्याला दिसेल माझ्या कामाची पद्धत कशी आहे. मी आतापर्यंत किती लोकांचे प्रमोशन केले आहेत आणि कुठलेही मी चार्ज घेत नाही. मी असं मोठा युट्यूबर नाहीये, छोटाच व्यावसायिक आहे, छोटा एक युट्यूबर आहे किंवा माझे जे काही कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्टमध्ये मी माझ्या व्यावसायिकांना पोचवायचं काम करत असतो प्रामाणिक. तर ताईंना मी शुभेच्छा देईन त्यांच्या व्यवसायाला की बाबा तुमचा व्यवसाय असोच उत्तरोत्तर वाढो आणि तुम्हीही इतर लोकांना सपोर्ट करा, सहकार्य करा आणि त्यांना विचारूया की अजून त्या आपल्या अभिप्राय काय मांडू इच्छितात आणि आपण हा व्हिडिओ इथे शेवटी थांबूया. मला तर सगळ्यात पहिले म्हणजे रुपेश दादांचे मला खूप खूप आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांची जी संकल्पना आहे की मी स्वतः उद्योजक आहे. बघा, मराठी माणूस ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला त्याच्या विचारांची आणि इतरांच्या विचारांची तुलना याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक असतो. आतापर्यंत जेवढा मी अनुभव घेतलाय तेवढा माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं मी एवढंच सांगेन की आतापर्यंत मी पाहिलेला मराठी माणूस हा होता की तो पुढे जातोय कसा, त्याने पुढे जाऊच नाही, त्याने खाली कसा बसेल आणि त्याची मजा आपण कशी बघू, हे मी प्रत्यक्ष स्वतः अनुभवलेलं आहे एवढ्या वर्षामध्ये. पण एक मराठी माणूस म्हणजे रुपेश दादा, की ज्यांनी ही संकल्पना माझ्या डोक्यातून खोडून काढली की नाही, अशीही माणसं आहेत, अशीही मराठी माणसं आहेत की जी स्वतःच्या व्यवसायासाठी तर काम करतच आहेत, शिवाय दुसऱ्यांच्या व्यवसायासाठी ते पुढे
येऊन प्रयत्न करत आहे. ते मला त्यांचं फार कौतुक वाटतं मनापासून की धन्यवाद, त्यांनी धन्यवाद. स्वतःचं म्हणजे सोलार डिस्ट्रीब्युशनचं त्यांचं इतकं म्हणजे छान मी बघते ना, जेव्हा जेव्हा त्यांचे व्हिडिओ तेव्हा मला आणखीन प्रेरणा मिळते की नाही, एवढ्या उत्साहाने आपण सुद्धा काम केलं पाहिजे. तर तशीच त्यांची आणि माझी ओळख झाली आणि मी त्यांचे व्हिडिओज, त्यांचं युट्यूब चॅनल वगैरे पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की आपण एकमेकांना मदत करूया. तर त्यावेळेला मला ती कल्पना इतकी आवडली की मी लगेचच त्यांना हो म्हटलं की नाही दादा, आपण करूया. मलाही आवडेल तुमच्यासारख्या एका छान उद्योजकाबरोबर काम करायला आणि त्याच्या गोष्टींना प्रमोशन देण्यासाठी. सो ते तर आहेच, तुमचं तर प्रमोशन मी नक्कीच करणार. पण मुळात मेन गोष्ट मला खरंच मनापासून धन्यवाद म्हणावेसे वाटतात रुपेश दादा, की ही संकल्पना तुम्ही चालू ठेवा. मी गेले 7 वर्ष व्यवसायात उतरून मला तर 7-7 वर्ष झाली. याच बेसिकवरती मी काम करतोय. माझ्या व्यवसायाचंच उद्दिष्ट आहे, की 100% व्यवसाय नाही करताना मी 60% व्यवसाय करतो आणि 40% माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून मी आतापर्यंत सामाजिक कामं केलेली आहेत. मग ते वृक्षारोपण असेल, आश्रमांमध्ये गाठीभेटी देणं असेल किंवा मी आदिवासी पट्ट्यांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर करून लाईट प्रोव्हाइड केलेल्या असतील किंवा आतापर्यंत मी हजारो व्यावसायिकांचं प्रमोशन केलेलं आहे. आतापर्यंत मी माझे जे कॉन्टॅक्ट आहेत तेव्हा मला जॉबच्या ॲड येतात समोरून. ओनर मला सांगतात तेव्हा त्यांचंही मी प्रमोशन केलेलं आहे. आपल्या ह्या जाहिरातींमुळे हजारो लोकांना जॉब मिळालेले आहेत. तर मी हेच सांगत असतो मराठी माणसांना, प्रत्येकाला, की मित्रांनो, एकमेकांचे पाय खेचू नका, तर एकमेकांना हात द्या. बरोबर. प्रत्येकाला तुम्हाला सपोर्ट करण्याची गरज आहे. जेव्हा आपण एखाद्याला सपोर्ट करतो तेव्हा तो निश्चितपणे आपल्याला सपोर्ट करतो आणि हे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला बिंबवाल, त्याला सांगाल, तुम्ही तुमची आयडिया, कल्पना, तुमची जे काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहेत ते सांगाल ना, तेव्हा ते त्याला पटायला लागतात. सुरुवातीला मला काही लोकांनी जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा त्याची टिंगलटवाळी केली किंवा विरोध केला, पण आता लोकांना पटायला लागल्या त्या संकल्पना. ताईंसारखे असे हजारो ग्राहक आहेत, माझे मित्रपरिवार आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना माझा हा संकल्प पटतोय. बघा, मी आज एवढा डोंबिवलीवरून इकडे आलोय ती खास जाहिरात करण्यासाठी, नाही तर माझ्या इकडे 2-3 डिलिव्हऱ्या होत्या. तुम्ही असा विचार करू नका की मी जाहिरातीचे पैसे घेतो किंवा खास जाहिरातीसाठी फिरतो, कारण माझंही बी थोडंसं बिझी शेड्यूल असतं. बरोबर आहे. माझ्या किंबहुना इकडे डिलिव्हरी असताना मी आज ताईनं कनेक्ट होऊन त्यांच्या इथे प्रमोशन करायला आलोय, पण ते प्रमोशन एकदम मोफत केलेलं आहे. तर असं सगळं आपलं काम आहे. मी परत जाता जाता एक सांगेन की मित्रांनो, एकमेकांना सहकार्य करून आपण मोठे झालं पाहिजे आणि एकमेकांना साथ दिली पाहिजे. हा मी इथे व्हिडिओ थांबवतोय. माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन हा माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलला वरती नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त असे मराठी व्यावसायिकांचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद.